नमस्कार. भाद्रपद महिन्यामधील श्री गणेश स्थापना याबद्दल रूढी गैरसमज याबद्दल दाते पंचांगामध्ये जे माहिती सांगितली आहे ते माहिती तुम्हाला सांगतो. शके 1946 क्रोधी नाम संवत्सरा दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास शुक्ल पक्ष चतुर्थी दिनांक 7 सप्टेंबर 2024 वार शनिवार या दिवशी श्री गणेश पार्थिव स्थापना आहे. श्री गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीच्या 8 ते 10 दिवस अगोदर तुम्ही घरात आणून ठेवू शकता. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच आणावे गणेश मूर्ती असं काही नाही. आणि बाजारातून गणेश मूर्ती आणताना दिवस बघण्याची काही गरज नाही आहे. भाद्रपद महिन्यातील पार्थिव गणेश स्थापना पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ मुहूर्त नाही. प्रातःकाळपासून मध्याह्नपर्यंत सुमारे 1:30 तुम्ही गणेश स्थापना करू शकता. उजव्या सोंड्याचा गणपती कडक सोहळ्याचा आणि डाव्या सोंड्याचा गणपती सौम्य अशी समजूत करून घेणे चुकीचं आहे. भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी दिवशी श्री गणेश स्थापना पूजन करणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर करायचं नाही. एखाद्या वर्षी तुम्ही गणपती नाही बसवले तरी पण चालतंय. गणेश स्थापना झाल्यावर अशोच आल्यास दुसऱ्याकडून लगेच श्रींची विसर्जन करून घ्यायचं आहे. एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झाले तरी पण चालते. घरामध्ये गर्भवती स्त्री असल्यास श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करता येते. अशा वेळेस श्री गणेश मूर्तीचे विसर्जन न करण्याची रूढी गैरसमजुतीमुळे आहे. ही प्राण प्रतिष्ठापना करून बसवलेले मूर्ती उत्तर पूजा करून देवाऱ्यातून खाली काढतात. तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करायचे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये नाहीतर घरामध्ये मोठ्या बादलीमध्ये तुम्ही श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करू शकता. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने श्री गणपती शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. श्री गणेश मूर्ती विसर्जन मंगळवारी किंवा कोणत्याही वारी तसेच कोणत्याही नक्षत्रावरती श्री गणेश मूर्तीचे तुम्ही विसर्जन करू शकता. धन्यवाद.